हातवडी दारूचे अड्डे उद्ध्वस्त, 17,500 रुपयाचे दारू बनवण्याचे साहित्य नष्ट. पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांची दमदार कामगिरी. श्री क्षेत्र माहूर प्रतिनिधी मनोज जाधव. माहूर तालुक्यात हातभट्टी दारू बनवणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने तस्कर कोमात जात असताना हातभट्टी दारू बनवण्यासाठी नवीन तस्कर तयार होत असल्याची खबर मिळताच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे हे स्वतःच हातभट्टी अड्ड्यावर धाडी टाकून दारू बनवण्याचे साहित्य नष्ट करत आरोपींना जेरबंद करून जबरदस्त महाप्रसाद देत असल्याने दिनांक 21 रोजी एकाच दिवसात 3 गावात धाडी टाकून 17,500 रुपयांचे दारू बनवण्याचे साहित्य नष्ट करण्यात येऊन तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे हातभट्टीची दारू बनवणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. माहूर तालुक्यातील बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने अनेक युवक व्यसनाधीन बनत चालले असून व्यसन करण्यासाठी स्वस्त पर्याय म्हणून नशेखोर हातभट्टी दारूकडे वळले आहेत. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार बोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड्यापाड्यात सुरू असलेले अनेक हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात येऊन गुन्हे दाखल झाल्याने नवनवीन पिदाडे कमी खर्चात दारू काढून मोजमजा करण्याच्या नादात हातभट्टी लावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु पोलिसांचे खबरी प्रत्येक गावात असल्याने माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे हे स्वतःच हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करत गुन्हे दाखल करून वेळप्रसंगी गुन्हेगारांना जबरदस्त महाप्रसादही देत आहेत. हातभट्टीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी स्वतः पोलिसांसमवेत इवळेश्वर येथील नाल्यात धाड टाकून 50 लिटर दारू बनवण्याचे रसायन, तसेच कसारपेठ येथे 200 लिटर तर वानोळा येथे 100 लिटर मोहफुलाचे रसायन तसेच इतर साहित्य नष्ट करून तिघांवर गुन्हे दाखल केले असून एकूण 17,500 रुपयांचे रसायन आणि साहित्य नष्ट केले असून या कारवाईत पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गेडाम, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत, पिठलेवाड, रणमले, राठोड यांनी कारवाई केली असून ठाणे अंमलदार सौ पुष्पा पुसनाके यांनी गुन्हे दाखल केले आहेत.